आणि काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही दाखल झालेला आहात, आज 78वा वर्धापन दिन आहे, काय उत्साह वाटतोय पक्षामध्ये? नाही वर्धापन दिनामध्ये आज सर्व पक्षाचे नेते जे महाआघाडी नेते इथे येणार आहेत आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह आहे, वेगळ्या वातावरणामध्ये हा मेळावा होईल आणि मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची जिद्द आहे, कार्यकर्त्यांना दाखवायचं आहे की शेका पक्ष आज इथे जिवंत आहे, ते आताच्या मेळाव्यानंतर तुम्हाला कळेल. जनसुरक्षा बिलाच्या विधेयकानंतर आजचा मेळावा महत्वाचा आहे. दोन मोठे राजकीय पक्ष आपण भूमिका घेतलीच होती, ही भूमिका घेतलीच होती पण आपण मेळावा संपल्यानंतर आपण बोलू. दोन राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांची पण भूमिका महत्वाची असेल. राज ठाकरे आणि संजय राऊत आज येतात, राज ठाकरे आणि संजय राऊत आज या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांची भूमिका या संदर्भात महत्वाची असेल. ते पण आमच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. त्यांनी शुभेच्छा ज्या दिलेल्या आहेत, राज ठाकरेंनी महाराष्ट्राचं आज वातावरण बदलण्याचं काम केलेलं आहे, ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आजचा मेळावा ऐतिहासिक असेल. आजच्या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले तमाम विविध राजकीय विचाराचे लोक आपल्या ह्या मेळाव्याकडे बघतायत आणि ही जी प्रचंड गर्दी आता तुम्ही बघताय. स्वातंत्र्य काळापासूनचा हा पक्ष आहे, स्वातंत्र्य काळापासूनचा हा पक्ष आहे, जुना पक्ष आहे, शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी झटलेला पक्ष आहे, पण हा पक्ष संपला असं वारंवार म्हटलं जातं. तुम्हाला वाटतं का हा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा कधी संपणार नाही. आणि अशा अनेक आले आणि अनेक गेले तरी पक्ष जिवंतच आहे. बघतोय की अनेक आले आणि अनेक गेले, मात्र पक्ष तिथे नसतो, पक्षाचा भूमिका या ठिकाणी जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.